आहे। पुढची बातमी अतिशय महत्त्वाची आहे, कारण 2019 नंतर राज्याचं राजकारण हे सातत्यानं बदलताना पाहायला मिळतं। त्यामुळे तुम्ही एखाद्या उमेदवाराला जर मत दिलं असेल तर तो उमेदवार उद्या कुठल्या दुसऱ्या पक्षात तर जाणार नाही ना, याची शाश्वतीच राहिलेली नाही। किंवा एखादा उमेदवार तो सोडाच, पण जो पक्ष ज्या विचारधारेला तुम्ही मतदान करताय तो पक्षच उद्या दुसऱ्या पक्षाबरोबर युती करून बसला तर, असं म्हणण्याचं कारण ठाण्यात आहे। होय, ठाण्यात अविनाश जाधव, मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी एक वक्तव्य केलंय आणि त्यामुळेच कुठेतरी शंकेला वाव आहे की भाजप आणि मनसेचं या निवडणुकीसाठी काही ठरलंय का, पडद्यामागे काही घडामोडी घडतायत का, काय नेमकी याच्या मागची कारण आहेत बघा तुम्हीच। एखादी सीट येते नाही येत, सगळ्या सीटा काय आपल्या निवडून येत नाहीत, त्यामुळे केवळ 5-10 सीटा जास्त निवडून आणायच्या आहेत। एवढ्या करता अट्टहास न करता आपण गुण्यागोविंदाने या सगळ्या MMR रिजनमध्ये जिथे जिथे शक्य आहे त्या ठिकाणी आपण एकत्रित येऊ आणि त्या पद्धतीनं कल्याण डोंबिवलीमध्ये देखील आम्ही एकत्रित आलो। आम्हाला कमी जागा घ्याव्या लागल्या, आम्हाला 56 जागा घ्याव्या लागल्या, त्यांना 65 जागा त्या ठिकाणी मिळाल्या, पण काही हरकत नाही, तरी देखील आम्ही हा निर्णय घेतला। आणि म्हणून कार्यकर्त्यांची ही नेहमी इच्छा असतेच, पण परिस्थिती पाहून नेत्यांना निर्णय घ्यायचा असतो। आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे बघा, आज काही असलं तरी एकनाथ शिंदे साहेब शिवसेनेचे प्रमुख नेते आहेत, अध्यक्ष आहेत, बाळासाहेबांची शिवसेना ते चालवत आहेत आणि ठाणे ही त्यांची आयडेंटिटी आहे। आणि त्यांच्या आयडेंटिटी असलेल्या ठाणे शहरामध्ये आम्ही त्यांना डिस्टर्ब करावं तर आम्ही मित्रपक्ष कसले? आणि म्हणून आम्ही हा निर्णय घेतला की नाही, शिंदे साहेब म्हणतील त्या हिशोबाने आम्ही निर्णय करू। आमच्या लोकांना समजवलं, आमच्या लोकांनी समजूतदारपणा दाखवला आणि सगळं नीट झालं। ठाणे म्हणजे शिंदे आणि शिंदेंना दुखवायचं नाही, म्हणूनच ठाण्यात युती केली असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात। मात्र नक्की जे पोटात आहे तेच ओठावर आहे का, की भाजपचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत? हे प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे ठाण्यातले मनसे नेते अविनाश जाधव यांनी केलेलं एक अतिशय महत्त्वाचं वक्तव्य। अविनाश जाधवांनी एका मुलाखतीत म्हटलंय, आमची गणितं बरोबर ठरली तर ठाण्यात भाजपचा महापौर बसेल आणि आम्ही पाठिंबा देऊ। आता जे मला दिसतंय ते मला असं वाटतंय की जर राष्ट्रवादी मुंबईमध्ये व्यवस्थित चालली, ठाण्यामध्ये राष्ट्रवादी जितेंद्र आव्हाडांची, कारण ते दोन्ही एकत्र आहेत ना? नाही, जितेंद्र आव्हाडांची राष्ट्रवादी, ती जर एक 27-28 जागा घेऊन तिकडनं आली, ठाण्यामध्ये मनसे आणि उभाठा या दोघांनी जर 22-25चा आकडा गाठला प्रत्येकी, नाही दोघांनी मिळून 22-25चा आकडा आम्ही दोघांनी मिळून गाठला तर बीजेपीचा महापौर बसेल आणि आम्ही त्याला पाठिंबा देऊ। जर आमची गणितं बरोबर बसली तर ठाण्यात बीजेपीचा महापौर बसेल आणि आम्ही त्याला पाठिंबा देऊ। रवींद्र चव्हाणांनी दिल्लीत अमित शहांची भेट घेतल्यानंतर मुंबई ठाण्यात 100% युती होईल असं वक्तव्य केलं होतं। मात्र त्यानंतरही ठाणे भाजपमध्ये धुसफूस होतीच। भाजपच्या जवळपास 100 प्रभाग अध्यक्षांना युती अमान्य होती। युती झाली तर भाजपला अनेक वॉर्डांमध्ये निवडणूक लढवण्याची संधी मिळणार नाही, परिणामी पक्ष वाढवायला मर्यादा येतील। ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्यानं ठाण्यात आजपर्यंत भाजपचा महापौर झालेला नाही। यंदा ठाण्यात भाजपचाच महापौर झाला पाहिजे, त्याशिवाय ठाण्यात पक्ष वाढणार नाही असं भाजप कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं। नाही, जर तरला काही खरं नसतं। आमची महायुती जी आहे ती अबकी बार 100 के पार ही निश्चित होणार आहे आणि त्याच्यामुळे शिवसेना आम्हाला समर्थन देणार आहे आणि आम्ही त्यांना समर्थन देणार आहोत आणि त्याच्यामुळे त्याच्या पलीकडे जाण्याचा विषय सुद्धा येणार नाहीये। ठाणे सुरुवातीपासूनच शिवसेनेचा, आनंद दिघेंचा आणि नंतर एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला राहिलाय। मात्र ठाणे महापालिकेवर झेंडा फडकवण्याचे भाजपचे मनसुबे लपून राहिलेले नाही। त्यातच आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण ठाण्याचेच आहेत। एकनाथ शिंदेंना ठाण्यामध्ये युतीची गरज होती का? जर ठाण्यामध्ये शिवसेना आणि भाजपची युती झाली नसती तर थेट लढत जी आहे ती ठाणे महापालिकेवरती भाजप विरुद्ध शिवसेना अशी लढत जी आहे ती आपल्याला बघायला मिळाली असती। तर दुसऱ्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर शिवसेनेचा ठाणे जिल्हा हा बालेकिल्ला मानला जातो आणि याच बालेकिल्ला राखण्यासाठी एकनाथ शिंदेंना मोठी ताकद जी आहे ती या ठिकाणी लावावी लागली असती। जर ठाण्यामध्ये भाजप विरुद्ध शिवसेना अशी लढत झाली असती तर एकनाथ शिंदे यांची मोठी प्रतिष्ठा जी आहे ती ठाण्यामध्ये आपल्याला बघायला मिळाली असती आणि याचमुळे कुठेतरी एकनाथ शिंदे यांना ठाणे महापालिका विरुद्ध दुसऱ्या महापालिकेवरती लक्ष घालण्यासाठी वेळ कमी मिळाला असता। त्यामुळे ज्या पद्धतीने भाजप विरुद्ध शिवसेना जर लढत झाली असती आणि कुठेतरी एकनाथ शिंदे यांचे नगरसेवक
जर कमी निवडून आले असते तर याचा सर्वात फटका जो आहे तो एकनाथ शिंदे यांना बसला असता। त्यामुळे ज्या पद्धतीने भाजप विरुद्ध जर या ठिकाणी युती जरी झाली असली त्यामुळे ठाणे महापालिकेवरती याचा फटका जो आहे तो सर्वात जास्त शिवसेना आणि विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांना बसता आपल्याला ठाण्यामध्ये दिसून आला असता। हे सगळं पाहता ठाण्यात युती तर झाली, मात्र आता मनसेच्या अविनाश जाधवांच्या विधानानं खळबळ उडाली आहे। अविनाश जाधवांनी सरळ सरळ भाजप ठाकरे बंधूंचे शिंदेंच्या शिवसेनेविरोधात एकत्र येण्याचे संकेत दिले। त्यामुळे ठाण्यात भाजपचं आणि मनसेचं शिंदेंबद्दल आधीच काही ठरलंय का? त्याहीपेक्षा केवळ ठाण्यातच नव्हे तर इतर ठिकाणीही भाजप आणि मनसेचं काही ठरलंय का, या शंकेला कुठंतरी जागा आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई।